हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर वेदांत गेला आहे पुढं आणि माझा आवरेपर्यंत टाईम झाला होता. तर जेव्हा स्कूलमधून आवाज यायला लागला तेव्हा मग म्हटलं आता चला पटकन. तर माझं आवरून आता मी चाललेली आहे. टाईम झाला माझं, दरवेळेस मला किती वाजता जॉबला मी जेव्हा जाते तो टाईम झालेला. आज जाताना सगळीकडे एकदम छान असं वातावरण होतं आणि सगळ्यांकडे उत्साहाचं वातावरण होतं. ज्याला ज्याला ते ॲक्ट करायचे त्यांनी ते कपडे घातले होते मस्तपैकी. सगळं उत्साहाचं वातावरण होतं. मी गेले तेव्हा मग चालू पण नव्हतं झालं, पण आपले सगळे रांगा लागलेल्या. तर आता इथं परेडचं चालू आहे, परेड चालू आहे आणि त्यानंतर मग वेदांचं हे होईल. झेंडावंदन झालेलं आहे आत्ताच आणि त्यानंतर बाकीचे कार्यक्रम आता होतील, चालू आहेत. इथे भारतातल्या प्रत्येक राज्याची काय काय स्पेशालिटी आहे ते दाखवण्याचं चालू आहे. वेशभूषा म्हणा तर अशी वेगवेगळी लोकांची वेशभूषा करून ते आले होते आणि मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता. खूप छान प्रकारे मांडणी केली होती. खूप भारी वाटलं, बघायला मज्जा वाटली आणि आपले दिवस आठवले. काय आपल्या वेळेस कसं आपण करायचो, काय थोडंसं डान्स वगैरे होते, भाषणं थोडीशी केली काही मुलांनी आणि त्यानंतर नाटक एक झालं. त्या नाटक मी शूट नाही केलं पण खूप छान होतं. तर हे आहे केरळचं. अगोदर होतं ते पंजाबचं होतं, हे आहे केरळचं. विविध राज्याची स्पेशालिटी दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर हा आहे वेदांचा क्लास. वेदांत झाला होता अन्नात. हे आहे अयोध्याचं राम मंदिर आणि लोक राम मंदिर तुम्ही बघू शकता. राम मंदिराचा देखावा केलेला आहे. राजा हरिश्चंद्र आहे. And it is famous for its scenery, flowers, gardens and animals. Each corner of Kashmir is filled with natural wonders. It is also famous for snow covering mountain elegance, memory.
हे काश्मीरमधलं आहे, काश्मीरी लोकांचं दाखवलेलं आहे. असं वेगवेगळं विविध पद्धतीचं खूप छान छान मुलं नटून थटून आली होती. खूप उत्साह त्यांचा वाटत होता. आणि त्यानंतर ते 2-2 लोक जे आहेत ते जोडी जोडी उभं राहिलेली, प्रत्येक राज्यातली वेशभूषा केलेली. वेदांत पण आहे बघा तिथं. चला आता आम्ही चाललेलो आहे घरी. वेदू, कसा झाला तुमचा डान्स कार्यक्रम छान होता. दरवेळेस असा नसतो कार्यक्रम, ह्यावेळेस चांगला कार्यक्रम झाला. डान्स वगैरे होतो म्हणजे असतात, पण ह्यावेळेस तर चांगला वाटला मला डान्स ते. हां काय म्हणतोय? वेदूनी लुंगी घातली, लुंगी. तर चला 26 जानेवारीच्या रिपब्लिक डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रम सगळा छान होता आणि जाताना सगळ्यांना एक एक चॉकलेट दिलं. आम्हाला 2-2 दिले चॉकलेट. तर घरी आले त्यानंतर मग सगळा स्वयंपाक तर केला होता मी, पण नाश्ता करायचा बाकी होता. तर इथं मी पोहे बनवायला लागलेले, कारण समीक्षा त्या घरी गेली होती आणि वेदांत सकाळी नाश्ता करून गेला होता. मिस्टर पण आमच्यासोबत आले होते, त्याच्यामुळं आज खूप लवकर नाश्ता होत होता. 9:30-9:15 वाजता आम्ही घरी आलो. त्यानंतर मी रविवारचं पहिल्यांदाच एवढ्या लवकर नाश्ता बनवायला लागलेली. कारण आहे ना खूप सुट्टी असली ना, आम्ही खूप म्हणजे मी तर 10-10:30 वाजता उठते कधी आणि सुट्टी असल्यानंतर पाणी वगैरे भरायचं आणि परत झोपायचं. कारण रोज सुट्टी भेटत नाही, त्याच्यामुळं मग सुट्टीचा एकदम पुरेपूर फायदा घ्यायचा. पण आज तसं झालं नाही. प्रत्येक दिवसासारखाच हा पण दिवस म्हणजे सकाळी लवकर उठून पण काहीतरी स्पेशल झाला. आणि त्यानंतर खूप मला पण उत्साह होता. त्यानंतर मग मी पोहे वगैरे बनवायला घेतलेले. आज वाटाणे टाकलेले पोहे बनवणं, तर मस्तपैकी वाटाणे टाकलेले पोहे बनवत आहे मी. आणि ते झाल्यानंतर मग लवकर काम पण आवरेल माझं. तर आजचा हा दिवस माझा खूप छान गेला, खूप मस्त होता. आणि मला पण 176व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला भरपूर खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ काल टाकायला पाहिजे होता, पण नाही जमला मला टाकायला. तर ठीक आहे. तर चला आता केलेले आहेत पोहे बघा. ह्याच्यामध्ये टाकलेले वाटाणे आणि खूप छान टेस्ट लागते बरं का. वाटाणे टाकलेले पोहे बनवले. तुम्ही माझे मिस्टर म्हणले वाटाणे टाकतात पोह्यामध्ये, तर मी म्हटलं हां मी टाकले होते. मला माहीत नाही कोण टाकते का नाही, पण मी टाकले होते आणि ते मला त्या दिवशी टेस्ट छान लागली म्हणून मी आज परत टाकले आणि खरंच खूप छान लागले. त्यानंतर उपम्यामध्ये पण मी टाकलेलं, तुम्ही बघितलं होतं. तर चला या नाश्ता करायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.